अंबड पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी. पोलीस असल्याची बतावणी करून चोरी करणारे 2 सराईत आरोपी जेरबंद. माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक नाशिक शहर, माननीय पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2 नाशिक शहर श्री किशोर काळे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग श्री सचिन बारी यांनी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना फसवून चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता सूचना व मार्गदर्शन केलं होतं. माननीय वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत यांनी अंबड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सदर आरोपितांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. दिनांक 22/2/2026 रोजी अंबड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाकडून नियमित गस्त सुरू असताना पोलीस अंमलदार 2114 मयूर पवार यांना पाथर्डी फाटा परिसरात मोटरसायकलवरून फिरणारे 2 संशयित इसम दिसून आल्याने त्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. सदर बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजपूत यांना तात्काळ कळवलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजपूत यांनी तातडीनं गुन्हे शोध पथकास सूचना देऊन अतिरिक्त मनुष्यबळ पाठवलं. संशयितांना पाठलाग सुरू असल्याचं लक्षात येताच त्यांनी मुंबई आग्रा महामार्गाने पळ काढला. पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, पोलीस अंमलदार 2114 मयूर पवार, पोलीस अंमलदार 1896 उल्हास कांगुर्डे, पोलीस अंमलदार 2547 समाधान शिंदे, पोलीस अंमलदार 2391 संदीप भुरे, पोलीस अंमलदार 1566 सागर जाधव, पोलीस अंमलदार 2054 सचिन करंजे अशांनी सुमारे 30 किलोमीटर पाठलाग करून ओझर येथील उड्डाण पुलावर दोघांना घेऊन ताब्यात घेतलं. ताब्यात घेत असताना आरोपींनी पळून जाण्याचा व झटापट करण्याचा प्रयत्न केला. तपासात त्यांच्या ताब्यातून मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे दाखल पोलीस असल्याची बतावणी करून चोरी केलेल्या दाखल गुन्ह्यातील सुमारे 5 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. अटक आरोपी 1. अमजद अली अकबर अली बेग वय वर्ष 47 राहणार भिवंडी जिल्हा ठाणे. फैयाज इम्तियाज अन्सारी वय वर्ष 28 राहणार भिवंडी जिल्हा ठाणे. दोन्ही आरोपी हे पोलीस असल्याची बतावणी करून चोरी करण्यास सराईत असून त्यांच्याकडून 2023 पासून आतापर्यंत दाखल असलेले एकूण 58 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यापैकी नाशिक शहर 42, नाशिक ग्रामीण 10, धुळे शहर 5, कर्नाटक राज्य 1 गुन्हा समाविष्ट आहे. आतापर्यंत एकूण 10 गुन्ह्यातील सुमारे 201 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे किंमत 30 लाख रुपये जप्त करण्यात आली आहे. तसेच दिनांक 29 जून 2024 रोजी बेडगेरी पोलीस स्टेशन गरड कर्नाटक येथे पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याच्या गुन्ह्यात देखील आरोपी वॉन्टेड आहे. विशेष उल्लेखनीय बाब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार 2114 मयूर पवार यांनी सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करून आरोपीची हालचाल, वाहन, कपडे, हेल्मेट व देहबोली यांचा सखोल अभ्यास केला. त्यातूनच आरोपीची ओळख पटवून आरोपींना अटक करण्यात यश आलं. आरोपितांची इतर साथीदारांची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक नाशिक शहर, माननीय पोलीस उपआयुक्त परिमंडळ 2 नाशिक शहर श्री किशोर काळे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग श्री सचिन बारी तसेच अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत व पोलीस निरीक्षक श्री सचिन खैरनार गुन्हे यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, पोलीस हवालदार 1782 योगेश तेसले, पोलीस हवालदार 1212 सुभाष ढुपे, पोलीस अंमलदार 2114 मयूर पवार, पोलीस अंमलदार 1896 उल्हास कांगुर्डे, पोलीस अंमलदार 2547 समाधान शिंदे, पोलीस अंमलदार 2391 संदीप पुरे, पोलीस अंमलदार 1566 सागर जाधव, पोलीस अंमलदार 2130 संजय सपकाळे, पोलीस अंमलदार 2003 अनिल गाडवे, पोलीस अंमलदार 1997 फरीद इनामदार, पोलीस अंमलदार 2346 तुषार मते, पोलीस अंमलदार 2063 केशव ढगे, पोलीस अंमलदार 2797 प्रवीण राठोड, पोलीस अंमलदार 2054 सचिन करंजे, पोलीस शिपाई 2083 योगेश शिरसाट यांनी केलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर
व पोलीस अंमलदार 777 वैभव एखंडे हे करत आहेत. नाशिक शहर पोलीस अंतर्गत अंबड पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड व त्यांची सर्व टीम यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. पोलीस बतावणी करून नागरिकांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना त्यांनी पकडलेलं आहे. बतावणीचे 58 गुन्हे हे उघडकीस आलेले आहेत आणि साधारण 30 लाख रुपयाचा मुद्देमाल या सर्व टीमनी हस्तगत केलेला आहे. त्याबद्दल मी अंबड सिनियर PI व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. विशेष करून आमचे पोलीस अंमलदार मयूर पवार हे 2 वर्षापासून सर्व CCTV चेक करून या आरोपींच्या मागावर होते आणि शेवटी त्यांना यश आलेलं आहे. आणि हे जे आरोपी आहेत हे कर्नाटक राज्यामध्ये पोलिसांवर हल्ला करून फरार आहेत. तर या सर्व आरोपींना अटक केल्याबद्दल, हे डिटेक्शन केल्याबद्दल आणि प्रॉपर्टी रिकवर केल्याबद्दल मी अंबड पोलीस स्टेशन, ACP अंबड आणि DCP झोन 2 नाशिक शहर या सर्वांचं अभिनंदन करतो.